शहरालगत असणाऱ्या एम-आय-डी-सी प्रोजेक्टला आता विरोध होताना पाहायला मिळतोय. कारण त्या ठिकाणी आदिवासी समाज हा गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणची जी शेती आहे तो वैती करत असल्याचं पाहायला मिळतंय आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो कुठंतरी थांबवण्यात यावा या मागणीसाठी आता हा समाज आता उपोषण करताना पाहायला मिळतोय. सध्या घनसावंगी तहसील कार्यालयासमोर अशा पद्धतीनं या ठिकाणी जे हा समाज आहे तो उपोषण करताना पाहायला मिळतोय. एकंदरीत या ठिकाणी त्यांच्या काय मागण्या आहेत, कारण त्यांचा आज उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमक्या मागण्या काय आहेत. ताई, काय सांगणार आहात, काय तुमच्या मागण्या आहेत आणि किती दिवसापासून ती जमीन तुम्ही वैती करत होता? आमचे आई बापाचे आई बाप आहेत, 40-50 वर्ष झाले आम्ही जमीन करतो. आता आम्हाला एम-आय-डी-सीने लय परेशान केलंय. आम्ही कुठं जाणार? आमचे परिवार कुठं जाणार? आमचे लेकरं बाळ कुठं जाणार? आमचं सरकारला हात जोडून विनंती आहे, आमची जमीन आम्हाला देणे आणि एम-आय-डी-सी थांबवण्याच्यासाठी हे करणे. आणि आदिवासी जेवढे म्हणजे भारतामध्ये जेवढे आदिवासी लोक आहेत त्यांना बी माझा हात जोडून विनंती आहे, त्यांनी आम्हाला सपोर्ट करावा. आदिवासीला आदिवासी करून हर आदिवासी लोकांची जमीन सरकार हडपायला बघायला लागली. त्यांनी एक आदिवासी होऊन सगळे आदिवासी होऊन सगळ्यांनी एकीती व्हावा आणि इथं यावा. हार लोकांना म्हणजे आदिवासीचा हार याच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या कानावर ही वार्ता टाकावा. जिथं बघितलं एकच चर्चा आहे, आदिवासीची जमीन सरकार हे करायला लागली. सरकार आम्हाला जमीन देते, आम्ही गरीब लोक सरकार आम्हाला जमीन देतो, पण येतो आता उलट झालंय. सरकार आमची जमीन आदिवासीची घ्यायला लागलेत. आम्ही कुठं जाणार? आम्ही इथंच मरणार आमचे लेकरं बाळ घेऊन. आम्हाला उलटी सरकार देते, पण आमचं एवढं म्हणणं आहे हे थांबून धरावा. नाही तो आम्ही कॅन्सल करावा, नाही तो आम्ही आणि आम्हाला 7-12 येणे, नाही तो आम्हाला मारून टाकावा. आम्ही मरून जाणार इथं, पण हटणार नाही. तर अजून एक बार हात जोडून सरकारला विनंती आहे आणि आदिवासी लोकांना विनंती आहे माझे, आम्हाला सपोर्ट करावा. तुम्ही जेवढे आदिवासी जिकडे आहेत तिकडून आदिवासींनी आम्हाला सपोर्ट करावा. आम्ही अमर उपासन धरले, आमचे सगळी महिला उपासनला आहे. आमचं सरकारला एवढे हात जोडून ताई, काय सांगणार, कधीपासून तुमची ही जी जमीन आहे तुम्ही वैती करतायत आणि साधारणतः किती जमीन असेल ती? म्हणजे आमचे 40 वर्ष झालेच आम्ही वैती करतो. आता एम-आय-डी-सी वाले आम्हाला म्हणतात की इथनं हटा, पण आम्ही हटणार नाही. आम्ही मरून जाणार ना, तर त्यांना मारणार. त्यांनी आम्हाला गोळ्या घाला येऊन, पण आमची जमीन आम्हालाच पाहिजे, आमचं रान आम्हालाच पाहिजे. काय प्रशासनाकडे काय मागणी आता तुम्ही उपोषण करताय? तुमची एम-आय-डी-सी रद्द करायची आणि आमची जमीन आम्हालाच पाहिजे. माझं एवढंच मागणं, दुसरं काय नाही बस. आम्हाला अगदीच आपण पाहिलं तर ही जी जमीन आहे ती त्या ठिकाणी जी एम-आय-डी-सी होती ती प्रोजेक्ट जो आहे तो सध्या कुठेतरी रद्द करण्यात यावा अशी मागणी या समाज बांधवांकडून केली जाते. आणखीन या ठिकाणी काही महिला आहेत. ताई, काय सांगणार आहात, किती वर्षापासून त्या ठिकाणी तुम्ही ती जमीन वैती करत होतात? आणि 45 वर्ष व्हायला लागले साहेब, आम्ही जमीन कसत होती. आमचे इरी येतात, आमच्या पक्क्या घर येतात, तिथं आमचे लेकरं बाळ शिकतात. आता पाऊस काळामध्ये प्रोजेक्ट आलं, एम-आय-डी-सी वाले मोजणार आलते. आम्ही कसं हटणार? आम्ही मरून जाणार त्या जमिनीमध्ये. आमचे लेकरं बाळ सगळं मारणार आम्ही बी मरून जाणार. जमीनच नाही राहिली तर आम्ही काय जगून काय फायदा? आमचीच भाकर ते घ्यायला लागले, मग आमचा जगण्याचा काय फायदा आहे तो? त्याच्यानी सरकारला आम्हाला 7-12 द्यावा त्यांनी बस. ताई, साधारणतः किती कुटुंबीय आहेत तुमची तिथं? किती लोक राहतात त्या ठिकाणी? तिथं 11 कुटुंब आहेत. बरं. 12. ठीक आहे. किती लोकांचा उदरनिर्वाह त्या जमिनीवर चालतो? तिथं 12 कुटुंब राहतात. तिथं 100-150 लेकर बाळ राहते तिथं. ताई, उपोषणाचा किती दिवस आहे तुमचा? दुसरा दिवस. कोणी आलं होतं का प्रशासनात? कोणी नाही आलंय. एक तर मी हॉस्पिटलमध्ये काम करीत होती, मला तिथून पण काढलं. आता शेती पण घेऊन टाकायला लागली. मग करून खाणार काय? विधवा बाई आहे मी. बरं, आता काय तुमची प्रशासनाकडे या माध्यमातून मागणी असणार आहे? आमचं रान आम्हाला द्या, आमचं रान आम्हाला द्या आणि 7-12 बनवून द्या आमचं आम्हाला. कोणी बी येणार, कोणी बी आम्हाला हटवणार. एकूणच आपण जर पाहिलं तर जी एम-आय-डी-सी जो प्रोजेक्ट होत आहे त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. मात्र त्या ठिकाणी जी जमीन आहे ही जी पारधी समाज आहे त्या ठिकाणी ही कसून त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करते. त्यामुळे ही कुठेतरी हा जो प्रोजेक्ट आहे तो रद्द करण्यात यावा अशीच काहीशी मागणी घेऊन आता हे उपोषण करते या ठिकाणी उपोषण करताना पाहायला मिळत आहेत. अजय गाडे, LS मराठी, घनसावंगी, जालना.